नागपुर में आंगनवाड़ी सेविकाओं और बालवाड़ी कर्मचारियों ने जिलाधिकारी कार्यालय के सामने जोरदार प्रदर्शन करते हुए प्रशासन के खिलाफ नाराजगी जताई। आंदोलनकारियों ने आरोप लगाया कि जनगणना समेत कई अतिरिक्त काम जबरन उनसे करवाए जा रहे हैं, जिससे उन पर काम का अत्यधिक दबाव बढ़ गया है। आंदोलनकारी महिलाओं का कहना है कि उनका मुख्य कार्य बच्चों की देखभाल और पोषण से जुड़ा है, लेकिन उनसे लगातार अन्य योजनाओं और सर्वे का काम संबंधित अधिकारियों द्वारा कराया जा रहा है, जो संभव नहीं है। साथ ही निजी मोबाइल से काम करने के कारण आर्थिक और मानसिक बोझ भी बढ़ रहा है। आंदोलनकारी महिलाओं ने जिलाधिकारी को ज्ञापन सौंप कर साफ चेतावनी दी कि वे अपने कार्य क्षेत्र से बाहर के काम नहीं करेंगे। उन्होंने प्रशासन से तुरंत हस्तक्षेप की मांग की और कहा कि यदि उनकी मांगे नहीं मानी गई तो आंदोलन को और तेज किया जाएगा। आम्ही यासाठी इथे आलेलो आहोत की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बीएलओचं काम बळजबरी जिल्हाधिकारी कार्यालय आणि निवडणूक आयोग हे देत आहे। आमच्या विभागाने गेली अनेक वर्ष निवडणूक आयोग आणि सर्व जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून सांगितलंय की अंगणवाडीची कामे त्यांनाच अधिक असतात, तेव्हा योजनेबाहेरची कामे त्यांना देऊ नका, असे 12 आदेश आहेत। 2012 ला मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना योजनाबाह्य कामे देऊ नका, बीएलओची कामं देऊ नका, जनगणनेची कामं देऊ नका। तरी सुद्धा गेल्या महिन्याभरापासून तहसीलदार, बीडीओ, एसडीओ आणि आता कलेक्टर हे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बळजबरी करत आहेत। तेव्हा त्यांना हे सांगण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत की हे काम आम्ही करणार नाही। महाराष्ट्राची जी आयटक कामगार संघटना आहे आणि त्याच्या अंतर्गत चालणारी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आहे, आम्ही याचा तीव्र विरोध करतोय। अंगणवाडीमध्ये जी कामं आहेत, विशेषतः एफआरएस फेस रिकग्निशन सिस्टम जे आलेलं आहे, त्याच्यामुळे आता अनेक कामं अंगणवाडी कर्मचारी करू शकत नाही योजनेच्या बाहेरची। या व्यतिरिक्त त्यांना त्यांच्याच मोबाईलमध्ये सकाळपासून रात्री 12-1 वाजेपर्यंत कामं करायची असतात, तेव्हा ही कामं आगाऊ होतील हे सांगण्यासाठी आलो। कलेक्टर साहेब याच्या आधीच होते, त्यांना आम्ही समजवलं होतं, त्यांनी सांगितलं होतं की मी हे बदलतो, पण त्यांची बदली झाली। आता नवीन कलेक्टर आलेले आहेत, त्या नवीन कलेक्टरांना आम्ही सांगू इच्छितो। तेव्हा निवासी जिल्हाधिकारी यांच्याशी भेट झाली, त्यांनी सांगितलं की 1-1:15 वाजता नवीन कलेक्टर साहेब ऑफिसला येत आहेत, तेव्हा आपण त्यांना भेटू आणि यातनं मार्ग काढू। नाही, तुम्ही किती पैसे दिले तरी अंगणवाडी कर्मचारी हे काम त्यांच्या कामाव्यतिरिक्त करू शकत नाही। तुम्हाला माहित दुसरं काम करू शकत नाही। खुद्द महिला बाल कल्याण मंत्री देशाचे अनुप कुमार नावाचे सेक्रेटरी आहेत ICDS चे, त्यांनी, त्याच्यानंतर कैलाश पगारे हे आयुक्त होते, त्यांनी पत्र काढलेली आहेत की हे काम यांना देऊ नका, तरी प्रशासन ऐकत नाहीये, बळजबरी करत आहे। त्याचा आम्ही विरोध करतो। नागपुर समय न्यूज के लिए वीडियो जर्नलिस्ट उदय सोनवाने की विशेष रिपोर्ट, नागपुर।